साधनाच फूडमध्ये आज आपण करणार आहोत चटपटा पनीर व्हेज। नमस्कार, साधनाच फूड या चॅनलवरती आज आपण करणार आहोत चवदार चविष्ट असा चटपटीत पनीर व्हेज। कसं करायचा तो पाहूया आता आपण। चला तर मग चटपटा व्हेज पनीर व्हेज करण्यासाठी आज आपण सर्वप्रथम कढई तापत ठेवली आहे आणि आता यामध्ये 2 चमचे तेल घालूया। आता ह्या घातलेल्या तेलामध्ये आपण तेल तापलं की यामध्ये कांदा घालूया। कांदा 2 मोठे मोठे कांदे घेतले आहेत आणि ते बारीक चिरून घेतले आहेत। आता हा चिरलेला कांदा आपण या तेलामध्ये घालून घेऊया। कांदा छान आता आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा आपला आता छान परतत आहे तोपर्यंत आपण हे पनीर घेतलं आहे। 100 ग्राम 200 ग्राम आपल्याला किती हवं आहे तेवढं त्या अंदाजाने आपण पनीर घेऊया। आता हे पनीर आपण थोडंसं हाताने फोडून घेऊया। आपण बारीक बारीक तुकडे केले तरी चालतात। आता आपला कांदा छान परतत आहे। आपला कांदा परतत असतानाच आपण यामध्ये 1 चमचा आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घालूया। आलं लसूण कोथिंबीरच्या पेस्टमुळे आपल्या या मसाल्याला खूप छान चव येईल आणि स्वादही येईल। आता हा हलवून घेऊया। हा परतत असतानाच त्यामध्ये आपण लगेच 1 वाटी मटार घालूया, म्हणजे कांद्यामध्ये आपला मटार छान परतून जाईल। आता हा मटार देखील आपला या कांद्यामध्ये आणि या पेस्टमध्ये छान परतून निघेल। तोपर्यंत गॅस आपण मंद आचेवरच ठेवायचा आहे, जेणेकरून आपला कांदाही छान परतला जाईल। आता हा मटार परतत असतानाच आपण यामध्ये हे काजू भिजवले आहेत, हे भिजवलेले काजू यामध्ये घालायचे। या काजूमुळे आपल्या या व्हेजला छान आणखीन चव येईल। आता आपण हे परतून घेऊया। आपला आता हा कांदा मटार आणि मसाला छान परतून निघाला आहे, त्यामध्ये काजूही छान परतून निघाले आहे। आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालूया। 1 अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घालूया। त्यानंतर थोडासा आपण 1 चमचा गरम मसाला पावडर घालूया आणि एकजीव करून घेऊया। बघा किती छान रंग आला आहे याला।
या वेजेसला. आता यामध्ये 1 चमचा मिरची पावडर घालूया. मिरची पावडर घातल्यानंतर आता यामध्ये आपला मटार शिजत आला आहे, तेव्हा आपण पनीर घालूया. पहा आपला रंग किती छान दिसत आहे पनीरचा आणि स्वादही खूप छान येतो आहे. एक छानशी रेसिपी टिफिनसाठी लहान मुलांच्या आवडीची आणि सगळ्यांना आवडेल अशी तयार होईल. तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी शिंपडून घेऊया. आपली आता तयार होत आली आहे चटपटा पनीर वेज. अगदी चवीलाही खूप छान चटपटीत अशी पनीर वेज भाजी. चला आता आपण ती खाण्यासाठी पोळीबरोबर, ब्रेडसोबत किंवा इतर कोणत्याही पदार्थांसोबत आपण ही पनीर चटपटा वेज खाऊ शकतो. खाण्यासाठी सर्व करूया. पनीर वेज आपण सर्व केलं आहे आणि त्यावर आता आपण थोडंसं पनीर किसून घालूया. खाण्यासाठी आता तयार आहे आपलं पनीर वेज. पहा तर तयार झाली आहे आपली चटपटा पनीर वेज. अगदी चवदार, चविष्ट आणि रुचकर, करायलाही सोपी आणि झटपट होणारी. आवडली तर साधनाज फूड या चॅनलला सर्वांनी लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.